नमस्कार शेतकरी मित्रांनो. इसाप ऑर्गॅनिकच्या 59व्या एपिसोडमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत. या मालिकेत तणाचा प्रॉब्लेम, मजुराची टंचाई, त्यामुळे तणनाशकाचा वारेमाप वापर आणि या तणनाशकाच्या वापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होणे, गांडूळ मरणे, सेंद्रिय कर्ब कमी होणे वगैरे वगैरे हे आपण या ठिकाणी पाहिले अगोदर. तर इसाप पद्धतीने जेव्हा आपण तणाचं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तणाचा पूर्ण फायदा घ्यायचा आपल्याला, त्याचबरोबर तणांनी आपल्या मुख्य पिकांशी अन्नद्रव्यासाठी स्पर्धा करू नये, हा सुद्धा उद्देश आपल्या नजरेसमोर आहे. या बाबतीमध्ये आपण मागच्या वेळेस पाहिलं की आपण आपल्याकडे कुबोटा किंवा पॉवर टिलर सारखं यंत्र प्रत्येकाने ठेवण्याजोगं आहे. कुबोटा नाही तर पॉवर टिलर असे छोटं यंत्र आपण ठेवलं, त्याच्यामध्ये आंतरमशागतीचे काम होऊ शकतात. आणि यालाच आपण हे यंत्र विडर सारखे यंत्र जोडून किंवा हँड ड्रिवन, बैल चलित, मानव चलित, मशीन चलित असे 3 प्रकारचे तण नियंत्रण करण्यासाठी अवजार याची माहिती आपण घेतली होती. याच अनुषंगानं आपल्याला काही शेतकऱ्यांचा अनुभव मोलाचा असं मला वाटतं, जे या ठिकाणी मी उल्लेख करू इच्छितो. ऋषिकेश ढाणे साताऱ्याचे आहेत. त्यांनी कराडहून एक विडर यंत्र आणलंय, ते वापरलं. तसे शैलेश देशमुख यांनी सुद्धा जर्मनीचे विडर मशीन घेतले आणि एका मजुराच्या साहाय्याने एका दिवसात 3 एकर क्षेत्रावरील तण काढण्याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे मजुराचे प्रॉब्लेम मिटवला त्यांनी, फक्त यंत्र आणलं, त्याने वापरलं. असे हे प्रगतशील शेतकरी आहेत. ऋषिकेश ढाणेंचा नंबर आहे, जे साताऱ्याचे आहेत, त्यांचा नंबर आहे 9850036895. आणि शैलेश देशमुख जे लातूरचे आहेत, तर त्यांचा नंबर आहे 9422071082. यांनाही तुम्ही संपर्क साधून त्यांचा अनुभव आपण घेऊ शकता. आता आपल्याला एक सोपी पद्धत एक तुम्हाला सांगतोय की जो मुख्य आपल्याला लवाळा, हराळी किंवा नागरमोथा ज्याला म्हणतो लवाळ्याला, तर हे आपल्याला एक अंडरग्राऊंड क्रीपर्स आहेत. जमिनीच्या खालच्या खाली त्याचा प्रसार वाढत राहतो आणि त्याचे दळे वाढत असतात. याच्यासारखे बरेचसे तण असे आहेत ते उपद्रवी आहेत. तर हे उपद्रवी तणाचा जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल किंवा कोणत्याही तणाचं नियंत्रण करायचं असेल, तर एक नवीन पद्धत आहे, जी सेंद्रिय म्हणजे बायोडायनॅमिक पद्धतीमध्ये आपण त्याचा प्रचार सगळेजण करतायत. मोठ्या प्रमाणामध्ये लोक करतायत, परदेशातही करतायत. त्याला आपण म्हणूया पेपरिंग पेपरिंग ऑफ वीड. विशेषतः तण आणि उंदीर दोघांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही पद्धत परदेशामध्ये सर्रास वापरली जाते. त्याला पेपरिंग म्हणजे जाळणे, पावडर करणे वगैरे वगैरे. तर बायोडायनॅमिक शेती पद्धतीचे जनक जे आहेत, रुडॉल्फ स्टायनर यांनी ही पद्धत सुचवलेली आहे आणि त्याचा वापर शेतकरी करतायत. आता नेमकं काय आहे पेपरिंग फॉर वीड मॅनेजमेंट, हे शीर्षक आहे याचं. पेपरिंग फॉर वीड मॅनेजमेंट ही पद्धती सुचव झाली. त्यांनी काय सांगितलंय की हे जे तण आहे शेतातलं, जे आपल्या हराळीचे काशा आहेत, तणाचे काँग्रेस गवताचे हे आहेत, त्याचे बिया आहेत वगैरे, तर तणाचे संपूर्ण भाग काढायचे, घ्यायचे, उपटून स्वच्छ करायचं. त्याच्या प्रत्येक भागामध्ये त्याचे बिया आले पाहिजेत, फांदे आले पाहिजेत, पानं आले पाहिजेत, हे मुळे सगळं आले पाहिजेत. हे सगळं आपण घ्यायचं, स्वच्छ करायचं आणि आपण धातूच्या भांड्यामध्ये हे तुकडे करून, धातूचं कोणतेही मेटल मेटल व्हेसल घ्यायचं, हे घ्यायचं आणि पौर्णिमेच्या दिवशी हे घेऊन विस्तवामध्ये जाळायचं. धातूच्या भांड्यामध्ये हे सगळे भाग तुकडे करून टाकायचे आणि पौर्णिमेच्या दिवशी ते आपल्याला जाळायचं आणि त्याची राख करायची, त्याची भुकटी करायची. आता ही भुकटी तयार झाली, ही भुकटीमध्ये चाळलेली वाळू किंवा लाकडाची राख मिसळा आणि ज्या ठिकाणी हे दळ आहे, हराळी, लवाळा, जे नागरमोथ्याचं आहे, त्या तणाच्या जागेवर पौर्णिमेच्या दिवशी हे पसरा. असं वर्षातून तुम्ही 2-3 वेळास जर केलं, ज्या ठिकाणी जास्त प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी 2-3 वेळेस तरी केलं आवश्यक आहे, तर त्या ठिकाणचं तण मरून जाते, त्या ठिकाणी हराळी येणार नाही. हे प्रयोग करायचोग आहे आपल्याला. म्हणजे हराळी, लवाळा, काशा पौर्णिमेला जाळायच्या, वरील प्रमाणे पसरायच्या आणि ज्या ठिकाणी उपद्रवी तण आहे त्या ठिकाणी लाकडाची राख मिसळून आपण त्याच्यावर
टाकलं आपण त्या ठिकाणी आपल्याला, आणि या या तण असलेल्या जमिनीमध्ये मागे मी म्हटलं ॲरोग्रीन ते हिरवळीचे पीक घ्या. हिरवळीचे पीक घ्या, ज्याच्यामध्ये आपल्याला त्याची उत्पादकता खूप वाढते लगेच. आणि ते हिरवळीच्या पिकामध्ये ॲरोग्रीन म्हणजे 60% द्विदल, 30% एकदल आणि 10% तेलबिया किंवा औषधी वनस्पतीचे बिया, हे मिश्रण आपण 30 किलो एका एकराला कोणतेही मुख्य पीक पेरण्याच्या आधी जर टाकलं आणि त्याला फुल आल्यावर थोडंसं 50 ते 55 दिवसानंतर कापलं आणि त्या ठिकाणी जर अंतरलं तर त्या ठिकाणी तणाचा प्रादुर्भाव 80% ते कमी होतो. या दोन्ही पद्धती जर आपण वापरल्या तर हे आपण, आणि याच्यामध्ये जिथं हारळी लवाळ नागरमोत आहे तिथे मी मागे म्हटलंय माझ्या मते की त्या ठिकाणी गव्हाचं पीक घ्या आणि गव्हाचं काड जे निघते हलर पुढचं ते त्या ठिकाणी पसरून टाका. म्हणजे गव्हांडा कुजताना जे उष्णता निर्माण होते त्यामुळे तण मरते. त्या ठिकाणी हरभरा कधीही घ्यायचा नाही. खोल नांगरट त्या ठिकाणी नेमकी करायची नाही. हरळ ज्या ठिकाणी त्या ठिकाणी खोल नांगरट सुरुवातीला करायची फक्त काशा वेचण्यासाठी, काशा सगळ्या वर आल्या पाहिजेत वेचण्यासाठी. नाही तर त्या ठिकाणी हरळ तिथे खोल नांगरट करू नका. खोल नांगरट तुम्ही करत राहाल तर हरळी वाढेल, त्याच्यामुळे अधिक खोल जातील. त्याच्यामुळे जमिनीमध्ये जेवढी कमी नांगरट तेवढी हरळी कमी होईल. याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला सचिन नलावडे सर यांचे ॲग्रोमध्ये नेहमी लेख येतात. ते सुद्धा आपल्याला राहुरी कृषी विद्यापीठामध्ये आहेत. त्यांनाही तुम्ही संपर्क साधून तुम्ही माहिती घेऊ शकता. त्यांचा नंबर आहे 9422382049. तर हे आपल्याला मदत करू शकतात. दुसरे डॉक्टर ठाकरे सर आहेत. ठाकरे सर अकोला कृषी विद्यापीठामध्ये आहेत. तर त्यांचाही नंबर तुम्ही लिहून घेऊ शकता 9763705100. अशा पद्धतीने तुम्ही या पद्धतीने जर तणाचं व्यवस्थापन केलं. आता अवजार एवढे प्रचंड निघाले आहेत मित्रांनो, तुम्हाला माहिती घेणं आवश्यक आहे. तणनाशक अजिबात वापरायचं नाही आहे आपल्याला. त्या ठिकाणी अवजाराची माहिती घ्या, शोधून काढा. बैलावर बैलचलित हवे असतील, मनुष्यचलित हवे असतील तर तुम्ही ते घ्या, माहिती काढा. त्याच्यामध्ये नुसती मी यादी वाचून दाखवतो मित्रांनो, ज्याची तुम्हाला अत्यंत आवश्यकता आहे आणि ते तुम्ही मागून घेऊ शकता. यादी यासाठी वाचून दाखवतो की मी एक लिस्ट केलेली आहे की शेतकरी काय काय घेऊ शकतात आपल्याला कुवतेप्रमाणे. त्याच्यामध्ये फक्त नावं वाचून दाखवतो आज. अधिक माहितीसाठी तुम्ही तुम्ही मी वर्ध्याचा एक पत्ता देतो तुम्हाला, त्यांच्या ठिकाणी मिळू शकेल. तर नावाच्या यादीप्रमाणे सुरुवात मी करतो की 1 चाकी निंदन यंत्र आहे. 1 चाकी निंदन यंत्र, 2 चाकी हातकोळपे, 1 बैल अवजार, 1 बैलावर अवजार आहे. वरखते देण्यासाठी बैलचलित अवजारे आहेत. दातरी पास आहे आणि ट्रॅक्टर चलित अवजार सुद्धा आहेत. कृषीराज आहे, ब्रश कटर आहे, सायन कुळव, ट्रॅक्टर चलित डवरणी यंत्र, 3 पहारीचे अवजार, पॉवर विडर, सायकल कोळपे, क्रीडा मॅन्युअल विडर, क्रीडानिक मॅन्युअल विडर काढलेला आहे, सेल्फ प्रोपेल्ड पॉवर टिलर, तामिळनाडू कृषी विद्यापीठाचं इम्प्रूव्ड ड्रायलँड विडर आहे, पॉवर रोटरी विडर आहे, कोनो विडर, 2 रो फिंगर टाईप पॅडी रोटरी विडर आहे, बॅटरी ऑपरेटेड पोर्टेबल वेटलँड विडर आहे, पाण्यामध्ये सुद्धा चालू शकते. हे सुद्धा क्रीडानं संशोधन केंद्र आहे, तामिळनाडू कृषी विद्यापीठानं संशोधन केलेलं आहे. आता हे त्यातले काही अवजार चंद्रशेखर इंजिनिअरिंग वर्क्स म्हणून आहे, चंद्रशेखर अवचट म्हणून आहेत, जे त्याचे प्रोप्रायटर आहेत. ते बस स्टँड जवळ सिंधी रेल्वेला वर्ध्याजवळ बस स्टँड जवळ त्यांचं वर्कशॉप आहे. त्यांनाही तुम्ही संपर्क करू शकता. चंद्रशेखर अवचट, त्यांचा नंबर आहे 9888118924 आणि दुसरा एक नंबर आहे 9049499474. डॉक्टर वाघमारे म्हणून आहे, टेकाळे म्हणून त्यांचा नंबर आधीच मी दिलेला आहे. मित्रांनो, हे तणाच्या बाबतीमध्ये जागरूक राहा. तण हे आपले मित्र आहेत. तणाचा भरपूर वापर करा आणि त्याचा आपल्या मुख्य पिकाचं उत्पन्न वाढवा. या ठिकाणी आणखी काही माहिती वरच्यावर मी देत राहीन आपल्याला. आणि माझ्याशी संपर्क करायचा असेल 9814970992. मला तुम्हाला माहिती देण्यात आनंदच होईल. थांबते येते. धन्यवाद मित्रांनो, नमस्कार.